महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गरजा महाराष्ट्र न्यूजच्या या बुलेटिन मध्ये मी अयाज मोहसिन आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या। मेटल इंडस्ट्रीतले 2000 व्यापारी महाराष्ट्र सोडून गुजरातला चालल्यामुळे मुंबईचा धातू बाजार रिकामा होऊन 25,000 जण बेरोजगार होण्याची शक्यता आहे। मात्र उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी या व्यापाऱ्यांनी करमाफ व्हावा म्हणून कांगावा सुरू केल्याचं म्हटलंय। धातू उद्योगातल्या व्यावसायिकांनी आपले उद्योग मुंबईहून गुजरातला हलवण्याची धमकी दिल्यानं खळबळ माजली होती। मात्र विक्रीकर विभागाच्या 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या थकबाकीतून सूट मिळावी यासाठीच मेटल व्यापाऱ्यांनी दबाव टाकल्याचं उघड झालंय। मुंबईतील मेटल व्यापाऱ्यांनी आता दबावाचं तंत्र राजकारण सुरू केलंय। सरकारनं विक्रीकराच्या थकबाकीवरील व्याज आणि दंड माफ करावा अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे। ही मागणी मान्य झाली नाही तर गुजरातला स्थलांतर करण्याची धमकी सुद्धा व्यापाऱ्यांनी दिली होती। व्यापाऱ्यांच्या काही अडचणी असतील तर त्या आम्ही नक्कीच सोडवू, मात्र चुकीच्या कामासाठी व्यापाऱ्यांपुढे झुकणार नाही अशी ताठ भूमिका उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी घेतली आहे। दरम्यान कोणत्याही व्यापारी उद्योगानं मुंबईत सोडू नये अशी शासनाची भूमिका आहे। या व्यापाऱ्यांचाही आपण अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊ असं सुभाष देसाई यांनी सांगितलं आहे। जर दबाव आला तर कुठेही सरकारने किंवा सरकारच्या कुठल्याही खात्यानं शरण जाण्याचं कारण नाही। त्यांना पटवून दिलं पाहिजे काय बरोबर आहे काय चूक आहे। जे आपल्याकडे चुकीचं होत असेल त्याच्या सुधारणा करायची केव्हाही तयारी असते, परंतु प्रत्येक मागणीसाठी झुकणं किंवा त्यांच्या समोर शरणागती पत्करणं हे काही शक्य होणार नाही। नागपुरात झालेल्या भाजपाच्या बड्या नेत्यांच्या बैठकींमुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगू लागल्यात। मोदी परदेश दौऱ्यावर असताना नेत्यांनी मोहन भागवत यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली। त्यामध्ये भाजपाचे राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय सुरक्षा मंत्री मनोहर पर्रीकर यांचाही समावेश होता। या भेटींमध्ये नेत्यांनी आपली नाराजी उघडपणे सरसंघचालकांच्या कानावर टाकल्याची चर्चा आहे। सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्यावर आहेत। त्याचाच मुहूर्त साधून या नेत्यांनी नागपुरात धाव घेतली। राजनाथ सिंहांनी नक्षलग्रस्त भागाच्या दौऱ्याचं निमित्त करून मोहन भागवतांची तब्बल 1.5 तास चर्चा केली। त्यानंतर सरसंघचालकांनी तातडीनं अमित शाह यांना बोलावल्याचंही सांगितलं होतं। पाठोपाठ मनोहर पर्रीकर सुद्धा नागपुरात दाखल झाले। त्यामुळे भाजपामधल्या या नाराजीची चर्चा आता उघडपणे रंगू लागली आहे। मुंबईतील वर्सोवा भागात रविवारी मॉडेल अभिनेत्री शिखा जोशीचा राहत्या घरी मृतदेह आढळून आला। तिनं चाकूनं गळा चिरून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। टीव्ही सिरियल अभिनेत्री शिखा जोशीच्या मृत्यूपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये शिखा आरोपींचा उल्लेख करत आहे। मात्र हा व्हिडिओ शूट करणाऱ्या शिखाच्या मैत्रिणीनं शिखाला आत्महत्येपासून प्रवृत्त करण्याचे प्रयत्न का केले नाहीत किंवा तिचे प्राण वाचवण्यासाठी इतरांना माहिती का दिली नाही याबद्दल सर्वत्र आश्चर्य आणि टीका व्यक्त केली जात आहे। वर्सोवा इथल्या राहत्या घरी रविवारी शिखा जोशीचा मृतदेह सापडला होता। शिखाने नैराश्यानं आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। 40 वर्षीय शिखा बाथरूममध्ये रक्तबंबाळ अवस्थेत आढळली होती। त्यावेळी तिची मैत्रीण मधु भारतीनं तिचा व्हिडिओ क्लिप्स बनवली। रक्तबंबाळ अवस्थेत ही शिखा तिच्या मृत्यूची कहाणी सांगत होती। या व्हिडिओत तिने अनेकांचा उल्लेख केलाय। मात्र शिखाने आत्महत्या केली की तिचा खून झाला हे अजूनही कळालेलं नाही। औरंगाबादात यूपीएससी एमपीएससी प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी आतापर्यंत जवळपास 12 कोटी रुपये खर्च करण्यात आले। मात्र ज्या ठिकाणी हे केंद्र उभे करण्यात येणार होते त्या जागी केवळ तारेचं कुंपणच केवळ राखण करीत आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या कहाण्या चक्रावून सोडणाऱ्या आहेत। समाजातील होतकरू तरुण अधिकारी व्हावेत या उद्देशानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळात प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी आतापर्यंत तब्बल 12 कोटी रुपये खर्च करण्यात आले। मात्र महामंडळातील अधिकाऱ्यांना कालपर्यंत अशा प्रकारची जागा खरेदी करण्यात आल्याचं आणि त्यासाठी 12 कोटी रुपये खर्च केल्याचं माहीतच नव्हतं। हिंद्रा एंटरप्राइजेस या कंपनीला प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी बांधकाम परवाना देण्यात आला। त्यासाठी 12 कोटी रुपये सुद्धा देण्यात आले, मात्र निकाल शून्य। महिलांसाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुंबईत आता बलात्काराच्या प्रमाणात प्रचंड वाढ होताना दिसत आहे। मुंबईतील कलिना परिसरात एका तरुणीवर 2 अज्ञात इसमांनी सामूहिक बलात्कार केलाय। मुंबईतील कलिना परिसरात जांभळीपाडा येथे एका 28 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला गेला। ही तरुणी जांभळीपाडा येथेच राहत असल्याचे समजतंय। सोमवारी रात्री 2 जणांनी या तरुणीवर बलात्कार केला। महेश घाग आणि बाबू जाधव यांच्यावर आरोप असून या प्रकरणी वाकोला पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय। मंगळवारी सायंकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन राज्यपाल नजीब जंग यांची तक्रार करणार आहेत। केजरीवाल यांना सरकार चालविता येत नाही हे दाखवण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकार जंग यांचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे।
सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांच्या अधिकारावरून केजरीवाल आणि जंग यांच्यात शीतयुद्ध आता शिगेला पोहोचलं असून या रस्सीखेचीत सनदी अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच कुचंबना झाली आहे. नजीब जंग यांच्या माध्यमातून केजरीवाल सरकार हेकेखोर, अकार्यक्षम आणि विनाअनुभवी असल्याचे सिद्ध करण्यासाठी मोदी सरकार ही खेळी खेळत असल्याचे म्हटले जात आहे. दिल्ली सरकारचे मुख्य सचिव के शर्मा 10 दिवसांच्या रजेवर गेल्यामुळे हा वाद अधिकच उफाडून आलाय. केजरीवाल यांच्याशी सल्लामसलत न करता जंग यांनी परस्पर हंगामी मुख्य सचिवपदी शकुंतला गॅमलिन यांची नियुक्ती केली. त्यामुळे हा भडकलेला वाद आता चांगलाच चिघळलाय. 49 दिवसांच्या मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या इनिंगमध्ये केजरीवाल यांनी जंग यांच्यावर रिलायन्सचे हस्तक असल्याचा आरोप केला होता. केजरीवाल जंग यांच्या युद्धाचा फटका मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आनंद मुजुमदार यांनाही बसला. दिल्ली सचिवालयाच्या 7व्या मजल्यावर आनंद मुजुमदार यांच्या कार्यालयाला सोमवारी सकाळी कुलूप लावण्यात आले आणि त्यांचा कार्यभार प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांना सोपवण्यात आला. मग जंग यांनी राजेंद्र कुमार यांच्या नियुक्तीचा आदेशही फेटाळून लावला. मुजुमदार यांना दुसऱ्या कक्षात बसून आपले काम करावे लागले. नंतर त्यांचा कक्ष उघडण्यात आला, ज्याला फक्त कारण की गॅमलिन यांच्या नियुक्तीची शिफारस करणारे पत्र मुजुमदार यांनी लिहिले होते. त्यामुळे मुजुमदार यांना पदावरून हटवण्याचा आदेश दिल्ली सरकारनं काढला. मात्र तो आदेश जंग यांनी पुन्हा रद्द केला. 31 मे रोजी म्हाडाच्या घराची सोडत काढण्यात येणार आहे. त्यासाठी 96,136 अर्जदारांनी आवश्यक ती रक्कम जमा केली. म्हाडाच्या मुंबईतील 797 घरांसाठी आतापर्यंत तब्बल 1,49,481 अर्ज दाखल झाले आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात म्हाडातील घरांच्या किमतीबाबत ओरड करणारी भाजपा शिवसेना आता सत्ता असतानाही घराच्या वाढीव किमतीवर मात्र नियंत्रण ठेवू शकली नाही. उलट गेल्यावेळी यंदा सर्वच उत्पन्न गटातील सदनिका महागड्यात ठरल्या आहेत. डॉक्टरांच्या मुलानं डॉक्टर व्हावं असा आपल्याकडे एक समज आहे. किंबहुना अनेक डॉक्टरांना असंच वाटतं की आपल्या मुलांनी आपल्यासारखं डॉक्टर व्हावं. मात्र केरळमधील एक डॉक्टर याला अपवाद ठरले आहेत. आपल्या मुलांनी अगदी पोल डान्सर झाले तरी चालेल, मात्र त्यांना मी भारतात डॉक्टर होण्यासाठी परवानगी देणार नाही, असं डॉक्टर रोशन राधाकृष्णन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय. अॅनेस्थेटिक असणाऱ्या रोशन राधाकृष्णन यांचा हा ब्लॉग सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 15 मे रोजी त्यांनी लिहिलेला हा ब्लॉग आतापर्यंत फेसबुकवर तब्बल 20,000 जणांनी शेअर केलाय. तसेच यावर मोठ्या प्रमाणात कमेंट देखील आल्या आहेत. डॉक्टरांचं असणारं आयुष्य, कामाच्या न ठरलेल्या वेळा, कुटुंबाला वेळ न देता येणं यासारख्या अनेक गोष्टींचा त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये आवर्जून उल्लेख केलाय. रागातून त्यांनी हा ब्लॉग लिहिला असावा अशा काही कमेंटही या पोस्टला आलेल्या आहेत. आता वळूया पुढील बातमीकडे. ICSE मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यात मुंबईची अनन्या पटवर्धन आणि नवी मुंबईच्या तेजान साहू या दोन्ही विद्यार्थ्यांनी देशात सर्वाधिक गुण पटकावले आहेत. यंदा या निकालात मुलींनी बाजी मारलेली आढळून आली. देशभरातून सर्वाधिक गुण मिळवलेल्या 17 जणांच्या यादीत 7 मुंबईकर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे विशेष. मंडळातर्फे घेण्यात आलेल्या यंदाच्या परीक्षेला 10वीचे 1,58,833 विद्यार्थी बसले होते, तर 12वीचे एकूण 71,141 विद्यार्थ्यांनी आपले नावं नोंदवली. मुंबईच्या नरसी मोदी शाळेच्या अनन्या पटवर्धन हिनं तब्बल 99.20% गुण मिळवत देशभरातून आणि मुलींमधून प्रथम क्रमांक पटकावला. त्याबरोबरच नवी मुंबईच्या तेजान साहू याने देखील 99.20% गुण मिळवित ICSE बोर्डात पहिला आलाय. तिसऱ्या क्रमांकावर मुंबईच्या तब्बल 5 मुलांची वर्णी लागली. बोर्डातर्फे ऑनलाईन जाहीर करण्यात आलेल्या या निकालात यंदा पुन्हा एकदा मुलींनी आपली छाप सोडली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाचा टक्का वाढल्यानं समाधान व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुण्यात नाट्य, नृत्य, गायन, वादन आणि नाट्यछटा अशा विविध प्रकारातील 1,350 कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. देशाच्या 20 राज्यातील 6,000हून अधिक कलाकारांचा सहभाग याच्यात असणार आहे. नव्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देणारा ग्लोबल हार्मनी 2015 हा अखिल भारतीय बहुभाषिक नृत्य, नाट्य, संगीत महोत्सव गुरुवारपासून 12 दिवस चालणार आहे. हा महोत्सव अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, ग्लोबल काउन्सिल ऑफ आर्ट अँड कल्चर, संयुक्त राष्ट्र संघ, शैक्षणिक शास्त्र आणि सांस्कृतिक संस्था अर्थात युनेस्को यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सातारा येथील श्रीमंत शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते होणार आहे. टिळक स्मारक मंदिर येथे गुरुवारी दुपारी 12 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास स्पेन येथील प्रसिद्ध बिली नृत्यांगना इल्हाम, ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना केया चंद्रा मुखर्जी, बंजारा फिल्म अकादमीचे संस्थापक गिरिराज जेमिनी, ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना कंचन ललिता, प्रसिद्ध सतारवादक सुब्रतो डे, विजया काळे, उज्ज्वला नगरकर, स्नेहा पेटकर यावेळी उपस्थित राहणार आहेत. हे मान्यवर विविध स्पर्धांचे परीक्षक म्हणूनही काम पाहणार, अशी माहिती अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या अध्यक्ष रत्ना वाघ आणि श्याम भुरके यांनी दिली. या महोत्सवाच्या निमित्तानं देशभरातील विविध कला प्रकारच्या कलाकारांमध्ये वैचारिक देवाणघेवाण होते. तसेच नव्या कलाकारांना हक्काचे असे व्यासपीठ उपलब्ध होत आहे.
या महोत्सवाचे यंदा 11वे वर्ष असून महोत्सवातील कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर आणि पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे होणार आहेत. मित्रांनो, या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. मात्र आपण पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत, सदैव आपल्या पाठीशी. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.